लपंडाव प्रेक्षकांनो, मालिकेचा जबराट प्रोमो आउट झालेला आहे. आजच्या भागात आपण तर पाहिलंय की आता इकडे आपल्याला असं वाटतंय की सखीने विश्वास ठेवलाय, तो म्हणजे सरकारांच्यावरती. आणि आता सखीने कान्हाला बाहेर जायला सांगितलंय. पण आता कुठेतरी सखीला काहीतरी गडबड वाटले आणि त्याचमुळे मनस्विनीला गाफील ठेवत आता इकडे सखीने जे काही पाऊल उचललंय त्या पावलामुळे मनस्विनीच्या पायाखालची जमीनच हादरले. म्हणजे असं काहीतरी सखी करू शकेल याबद्दल मनस्विनीला अजिबात वाटलेलं नाहीये. पण त्याच वेळेला सखीने जो काही महाजबरदस्त डाव खेळलाय त्यात आता मनस्विनी अशी काही अडकलेली आहे की त्यामुळे आता मात्र मनस्विनीला काहीही बोलता येत नाहीये, काहीही करता येत नाहीये. आणि मनस्विनी आता मात्र पूर्णपणे या सगळ्यामध्ये गडबडलेली आहे. नक्की असं काय घडलंय? सखीने असं कोणतं व्हील आता तयार केलेलं आहे की ज्यामध्ये मनस्विनी पूर्णपणे अडकले? नक्की काय घडलंय? सगळं आता सविस्तरपणे पाहूया. एका झटक्यात कान्हावरचा विश्वास जो काही तिने दाखवलाय तो विश्वास मात्र आता म्हणजे ठरलेला आहे, तो म्हणजे कर्दनकाळ इकडे आता मनस्विनीचा. नक्की काय घडलंय सगळं सविस्तरपणे पाहूया. आता घरी आल्यावरती कान्हाला खूपच वाईट वाटायला लागलेलं आहे. त्याला आता मुळातच कळत नाहीये की आपल्यासोबत काय घडतंय. आणि आता आजी सांगायला लागते, हे बघ, काही झालं तरी तुला सत्य समजलेलं आहे आणि ते सत्य समजल्यामुळे आता आपल्या लक्षात एक गोष्ट आले की ती मनस्विनी आहे आणि तीच आपली खऱ्या अर्थाने दुश्मन आहे. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतोय, हो खरंच आहे ही गोष्ट. ती आपली दुश्मन असली तरी हे सगळं जे काही झालं ना ते सगळं मला नाही वाटत बरोबर झालेलं आहे. आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे आजी सांगायला लागते, का असं काय झालंय? तुला असं का वाटतंय की ते आता बरोबर झालेलं नाहीये? आणि त्यावरती मग तो सांगतो, खरं सांगू तर आता मी सखीचं मन दुखावलंय ना ते आता मला अजिबात आवडलेलं नाहीये. आणि त्यावरती मग आता लगेचच आजी सांगायला लागते, का असं का झालंय? हे बघ, तुला मी आधीच सांगितलं होतं की आपल्याला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा तिच्या प्रेमात पडायचं नाहीये. कारण या सगळ्यामध्ये मुळातच आता आपण कशा पद्धतीने हे सगळं केलेलं आहे ते माहिती आहे ना. यावरती कान्हा सांगतो, हो आजी, तुझं म्हणणं जरी बरोबर असलं ना तरी सुद्धा माझ्या मनामध्ये एकच आता भीती आहे आणि ती म्हणजे की सखीचा प्रेमावरचा विश्वास उडेल. मी हे सगळं नाही सहन करू शकत आहे आजी. असं म्हटल्यावरती आजी आता सांगायला लागते, हे तुला करायलाच लागणार आहे. तिची मावशी ही तुझ्या वडिलांची दोषी आहे हे तू विसरून कसं चालेल कान्हा? कान्हाला काहीच कळत नाहीये आणि तो विचार करतोय की सखीने माझ्यावरती विश्वास न ठेवता तिच्यावरती विश्वास का ठेवलाय. त्याच्या आता डोक्यामध्ये अनेक विचार चालू आहेत. पण त्याच वेळेला इकडे सखीने आता सत्य जाणून घेण्यासाठी आजीला कॉल केलाय की का माझ्या बाबतीत असं करण्यासाठी तुम्ही तुमच्या नातवाला सांगितलं. आणि ती आजीसोबत बोलत आहे. तिला हसावं की रडावं काहीच कळत. आणि त्यानंतर मग आता इकडे आजी सांगायला लागते, खरं तर याचं कारण ना तुझ्या आता त्या मनस्विनी सरकारला विचार. आणि त्यावरती मग आता सखी सांगायला लागते, मनस्विनी नाही, ती माझी आई आहे. यावरती मग आता लगेचच आजी सांगते, ठीक आहे, तू तुझ्या मतावरती ठाम राहा, मी माझ्या मतावरती ठाम आहे आणि आपण दोघी आपलंच मत चालवूया. कारण काही झालं ना तरी सुद्धा तुला तुझ्या जे काही मावशीने केलंय त्या सगळ्याचा परिणाम माहीत नाहीये. तिने जे काही केलंय ना त्या तुझ्या मावशीने केलेली कारस्थानं तुला आता भोगायला लागतायत. यावरती ती म्हणते, का? पण कान्हाने हे सगळं का केलं? यावरती आजी सांगते, कान्हाने हे सगळं माझ्यासाठी केलेलं आहे आणि कान्हाने त्याच्या आता वडिलांचा बदला घेण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. आणि त्यावरती ती म्हणते, बदला? त्यावरती मग आता आजी सांगायला लागते, ज्या वेळेला तुझ्या आईला आता इकडे डांबून ठेवलं होतं, ज्या मनस्विनीने 11 वर्ष जवळजवळ 21 वर्ष त्या आता तुरुंगवासामध्ये, बरोबर आहे ना? मग त्यावेळेला तुला तिचा बदला घ्यावासा नाही का वाटलाच ना? तसंच आहे. ज्या बापाचा खून झालाय ना त्याला आता बदला घेण्यासाठी मुलाला कोणत्याही बाकीच्या दुसऱ्या गोष्टींची अजिबात गरज पडत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, काय नक्की तुम्ही मला व्यवस्थितपणे सांग. यावरती आजी आता सांगायला लागते, खरं सांगू तर आता या सगळ्या गोष्टींना मला काही बोलायची गरज वाटत नाहीये. पण आता एक मी तुला सांगते,
तू खूप म्हणजे भोळी आहेस तुझ्या आईसारखी. पण आता तू एकच विचार कर, तुझी आई ही जर का आज अशा पद्धतीने बोलत आहे, तर आता तुझी आई भोळी आहे असं तुला वाटतंय का? म्हणजे तू बघितलंस ना कशा पद्धतीने तिने आता कान्हा कबीर आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर आणलं होतं. मग जर का तिने कान्हा कबीर आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर अशा पद्धतीने आणलेलं आहे, तर आता तू विचार कर, तुझी आई असं इतकं करू शकते का? सखीला कुठेतरी विचार आलाय आणि कान्हा जे बोललाय ते आठवतंय. पण इकडे तोपर्यंत ते इकडे आता मनस्विनी विचार करत आहे. मनस्विनीच्या डोक्यामध्ये एकच विचार आहे, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता पुढची प्रोसेस म्हणजे मी जे कागद फाडलेले आहेत ते कागद काही झालं तरी माझ्या हातामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आले पाहिजेत. पण कसं काय करू जेणेकरून हे कागद आता माझ्या हातामध्ये येतील? नाही नाही, काहीही झालं तरी कागद हातात आलेच पाहिजेत असा तिच्या डोक्यामध्ये विचार चालू आहे. आणि त्याच वेळेला मग आता तिने लगेच आपल्या असिस्टंटला कॉल लावलाय, पुन्हा एकदा पेपर बनवून घे आणि पुन्हा एकदा पेपर बनवून घे. पण त्यानंतर आता इकडे स्वतःहून सखी या पेपरसाठी होकार देईल याची तिने सोय केली. बरं, नंतर ती सखीकडे आलेली आहे आणि सखी आता तिला सांगते, आई झालं गेलं विसरून जा, काही गोष्टी आता मनात ठेवू नको. यावरती आता इकडे मनस्विनी तिला सांगायला लागते, अगं बाळा, पण तुझ्या बाबतीत आता जे काही त्यांनी केलंय ना, हे कसं मी विसरू? मी नाही विसरू शकत. मला खरं तर या सगळ्यामध्ये तुझी आता खूपच दया येत आहे. का का असं तिने आता तुझ्या बाबतीत केलेलं आहे? मला खरंच कळत नाहीये तो असा का वागला आणि तो माझ्यावरती आरोप घेतोय. अगं मी जर का आता इकडे सरकार असते तर मी ते पेपर ठेवले असते का? असं म्हटल्यावरती मी फाडून का टाकले असते पेपर? यावरती ती सांगायला लागते, आई तू चिंता करू नकोस. आणि त्यावरती ही विचार करते की बरं झालं, म्हणजे आता ती सांगायला लागते की बरं झालं पेपर फाडले ते, म्हणजे कसं आहे कुणाच्या मनात शंका नको. मला काही पैसे लागले ना तर मी मागत जाईन तुझ्याकडे. खरं तर मला काही पैशाची हाव नाहीये. यावरती सखी काहीच बोलत नाहीये. मनस्विनी विचार करते, अरे देवा, म्हणजे हिचा विचार बदलला की काय? ही आता काही बोलायला मागत नाहीये. ही कोणत्याही बाबतीमध्ये विषय पण काढत नाहीये. आणि त्यानंतर ती सांगते, सखी मी बरोबर केलं ना पेपर फाडून? सखी म्हणते, आई खरंच त्याची काही गरज नव्हती पेपर फाडण्याची, पण ठीक आहे, तुला जर का वाटतंय ना की तुला तुला आता सिद्ध करायचं आहे स्वतःला, तर आता राहू दे. यावरती ती म्हणते, नाही तसं काही नाहीये, म्हणजे पण मला काय वाटतं माहितीये का, कान्हाने हे सगळं केलं होतं ते म्हणजे तुझ्या पैशासाठी, आणि त्यामुळे मला असं वाटते की ही प्रॉपर्टी कुठेतरी सेफ राहावी. यावरती आता इकडे सांगते, मी मी काय करते, मी पुन्हा एकदा पेपर बनवून घेते. इथे सखीला संशय. इकडे तोपर्यंत आता राजलक्ष्मी घरी आल्यावरती कान्हाची आईला मात्र आता कान्हाच्या आईला काही प्रकार समजलाय आणि ती आता विचारते, कान्हा, म्हणजे इकडे आता कबीर आलेला आहे, तर आता कबीरची बायको कुठे आहे? त्यावरती मग आता आजी म्हणायला लागते, कबीरची बायको? कबीरचं लग्न कुठे झालंय? आणि त्यावरती ती सांगते, हो कबीरचं लग्न झालंय, मी त्या मुलीला ओळखते, खूप 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 गोड मुलगी आहे. असं म्हटल्यावरती कुठेतरी आजीच्या डोक्यामध्ये आता मात्र इकडे हे झालंय की ही असं का बोलती आहे? म्हणजे आता हिला नक्की काय समजलंय? हिला त्या मुलीबद्दल समजलंय का? आजीच्या डोक्यात 1 न 100 आता इकडे विचार येत आहेत आणि आजी आता विचारच करत बसते. पण तोपर्यंत इकडे सखीने त्याच वेळेला कान्हा आता किरणला सांगतोय, हे सगळं मी जे काही केलं ना, मला खरंच खरंच या सगळ्यामध्ये आता मात्र स्वतःचीच कीव वाटत आहे. का का मी हे सगळं बेबी सरकारांच्या सोबत आता केलंय? मला स्वतःलाच या सगळ्याचा खूप खूप राग आलेला आहे. आणि यावरती किरण सांगायला लागतो, खरं तर तू आता त्यांच्या प्रेमात पडलायस ना, म्हणून म्हणून हा सगळा प्रकार घडलाय. आणि त्यावरती कान्हा म्हणतो, पण आजी आजी या सगळ्यामध्ये हे मान्य करायला तयार नाहीये. त्यावरती तो म्हणतो, पण तुझं मन जे काही तुला म्हणतंय ना, त्या गोष्टी आता मात्र इकडे तू स्वतः ठरव ना. त्यावरती तो म्हणतो, कसं ठरवू मी स्वतः? काही झालं तरी सुद्धा आजीचे हे मी टाळू शकत नाहीये. आणि ज्या घरामधून माझ्या बाबांचा जीव गेलेला आहे आणि त्या घरामध्ये मी कसं काय हे सगळं करणार? असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो पेपर बनवून ज्या वेळेला आता इकडे तयार करून आणलेले आहेत, ते म्हणजे
खरं तर आता इकडे स्वतः आता मनस्विनीने पेपर करून आणल्यावरती मग मात्र संशय आलेला आहे, तो म्हणजे आता स्वतः सखीला. तोपर्यंत सखीने कान्हाला फोन करून बोलवून घेतलेलं आणि कान्हाला कळत नाहीये की सखीने मला का बोलवले. कान्हाला पाहिल्यावरती इकडे मनस्विनी सुद्धा हादरलेली आहे. का आलाय हा इकडे? यावरती ती सांगते, कारण तुझे पेपर आणि माझे पेपर वेगळे आहेत. मी वेगळे पेपर बनवलेत. हे प्रॉपर्टीचे पेपर आता कान्हाच्या नावावरती आहेत. यावरती ती म्हणते, सखी अगं हा तर कबीर किर्लोस्कर आहे. त्यावरती सखी सांगते, असेल कबीर किर्लोस्कर, पण त्याने हे सगळं का केलंय ते सुद्धा मला समजलेलं आहे. आणि इतकीच गोष्ट नाहीये, तर मला हे सुद्धा आत्ता समजलेलं आहे की आता तू तू सरकार आहेस म्हणून. असं म्हटल्यावर ती म्हणते, कशावरून? तर ती सांगते, माझी आई कधीच पेपर स्वतःहून तयार करून आणणार नाही आणि माझी आई कधीच इतकी हुशार नव्हती आणि तितके वर्ष राहिल्यामुळे तिला काही ऑपरेट करणं सुद्धा जमत नव्हतं. रेकॉर्डिंग ऑन करणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं, हे सगळं तिला छक्के पण जे जमत नव्हते तेव्हाच मला कळलं होतं. पण तेव्हा जर का मी आता बोलले असते ना, तर कदाचित तू या सगळ्यामध्ये त्याचा गैरफायदा घेतला असतास आणि म्हणूनच मी या सगळ्यामध्ये तुला आत्ता हे बोलत आहे. असं म्हणत तिने आता मोठा बॉम्बस्फोट केलेला आहे. सत्याचा उलगडा झालाय आणि आता कबीर म्हणजेच कान्हा आणि सखी एकत्र आले.